हॅलो ट्रेडर्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकणार आहोत. एक एज्युकेशनल व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट हे समजणार आहोत. बरेच जे ट्रेडर आहेत ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ट्रेड करत असतात. सपोर्टला बाय करण्याचा प्रयत्न करतात किंवा सेल करण्याचा प्रयत्न करतात. जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतं, एक हाय डिमांडिंग एरिया असतो, त्या ठिकाणी बरेच ॲक्टिव्हिटी आपल्याला मोठ्या प्लेअरकडून देखील ट्रॅपिंग ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत असते. परंतु बऱ्याच जणांना आयडेंटिफाय करता येत नाही किंवा त्यांना ते शिकवलेलं गेलं नाही की कशा प्रकारे आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स हा व्हॅलिड ब्रेकआउट झाला आहे की आपल्याला फेकआउट केलेला आहे आणि आपल्याला ट्रॅप करतोय. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्याकडे स्क्रीनवरती आत्ता एक ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये हा जो लेवल आहे, एक रेजिस्टन्स पॉईंट आपण गृहीत धरू. हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे आणि प्राइस खालच्या दिशेने बाईंग कॅन्डल बनत किंवा रेड कॅन्डल बनत विथ 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये प्रोसीड करत आहे. तर टाईम फ्रेम डिफरंट असू शकतो. सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही वीकलीचा घेऊ शकता, डेलीचा घेऊ शकता, मंथलीचा किंवा 5 मिनिटचा. तर एक व्हॅलिड सपोर्ट रेजिस्टन्सच्या बद्दल देखील मी व्हिडिओज अपलोड करणार आहे यूट्यूबवरती. तर आता आपण एक ग्राह्य धरू की ही जी लाईन आहे एक रेजिस्टन्स पॉईंट आहे आणि प्राइस खालच्या दिशेने वरच्या साईडला येत आहे की इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे जो तुम्ही मार्क केलेला आहे. परंतु या रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट करत असताना आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे व्हिडिओमध्ये की वरच्या दिशेला मार्केटने ब्रेकआउट केल्यानंतर हा वरती जाऊ शकतो की खाली जाऊ शकतो ट्रॅप करून. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ट्रेड करत असतो या लेवलला आणि थोडं मार्केट एखादी कॅन्डल वरती जाते, पुन्हा ट्रॅप करून खाली आपल्याला स्टॉप लॉस हिट होतो आणि आफ्टर हिटिंग स्टॉप लॉस पुन्हा मार्केट आपल्या दिशेने वरच्या दिशेला जायला लागतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे कॅन्डल्स ग्रीन करत रेड करत वरती येत आहेत आणि ह्या लेवलला जसं या कॅन्डलला रिअल ब्रेकआउट असेल तर ह्या रेजिस्टन्स लेवलला अशा प्रकारे कॅन्डल क्लोज होत असते. तर यावेळेस अनेक ट्रेडर एखादी मोठी कॅन्डलनी ब्रेकआउट केले लगेच बाय करतात आणि खाली लोला कुठे स्टॉप लॉस ठेवतात रिट्रेसमेंट पॉईंटला. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा हा रिअल ब्रेकआउट असतो तर रिअल ब्रेकआउटमध्ये हा एक इनसाइड बार कॅन्डल नेक्स्ट इनसाइड बार कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते. जर किंवा आता इनसाइड बार कॅन्डलचं आपण या ठिकाणी बघू. ही एक कॅन्डल अशी क्लोज झालेली आहे चांगल्या प्रकारे, बुलिश कॅन्डल रेजिस्टन्सच्या वरती आणि त्याच्यानंतर एक इनसाइड बार कॅन्डल येते जी की या कॅन्डलचा लो ब्रेक नाही करत किंवा या मागच्या जी मास्टर कॅन्डल आहे त्या मास्टर कॅन्डलचा हाय देखील ब्रेक करत नाही. तर अशा वेळेस या कॅन्डलला आपण इनसाइड बार कॅन्डल म्हणतो नेक्स्ट कॅन्डलला. तर आपण आता ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय कसं करणार की हा वरती जाणार जेव्हा मास्टर कॅन्डलचा हाय ब्रेक होतो ट्रेडर्स. आफ्टर ब्रेकिंग दिस मास्टर कॅन्डल हाय, तर त्याच्यानंतर आपण या मास्टर कॅन्डलच्या हायवरती ब्रेक करून एखादी कॅन्डल जर क्लोज झाली, अशी थर्ड किंवा फोर्थ कॅन्डल जर आली किंवा इनसाइड बार कॅन्डल, ह्याच्यामध्ये 2-3 या मास्टर कॅन्डलच्या आतमध्ये बनू शकतात. त्यामुळे जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही. मास्टर कॅन्डलचा हाय जसा ब्रेक होईल तसा आपण या मास्टर कॅन्डलचा जो हाय आहे या कॅन्डलला आपण एंट्रीला एक्झिक्यूट करायचं आणि स्टॉप लॉस आपला या कॅन्डलच्या खालची जी कॅन्डल असणार ट्रेडर्स, एक सेफेस्ट स्टॉप लॉस त्याच्यामध्ये या कॅन्डलला, ही कॅन्डल कोणत्या तरी कॅन्डलचा हाय ब्रेक करून गेलेली असेल तर आपण या कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो. या पॉईंटला आपण स्टॉप लॉस, या लोला स्टॉप लॉस प्लेस करायचा आणि जे काही तुमचं वरचं टार्गेट आहे किंवा रिस्क रिवॉर्ड आहे तो टार्गेट तुम्ही घेऊ शकता. ही एक टेक्निक आहे इनसाइड बार कॅन्डलची की अशा प्रकारे आपण समजू शकतो की एक रिअल ब्रेकआउट हा झालेला आहे. आता दुसरा समस्या असते की आणखीन एक रिअल ब्रेकआउट ओळखण्याची किंवा प्रत्येक वेळेस इनसाइड बार कॅन्डलच बनल म्हणून नसतं. कधी कधी काय होतं की एक कॅन्डलने ब्रेकआउट केलं आणि डायरेक्ट वरच्या कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलनी किंवा तिसऱ्या कॅन्डलनी ह्याच्यावरती जाऊन क्लोजिंग केली. तर ही क्लोजिंग जी कॅन्डल करते त्याच्यामध्ये थोडी बॉडी मोठी पाहिजे किंवा ही कॅन्डलच्या या कॅन्डलची जी वीक असणार आहे, म्हणजे जी वीक असणार आहे, वरची जी वीक आहे या कॅन्डलच्या वीकवरती देखील क्लोज केलं पाहिजे. तर जेव्हा ह्या वीकवरती क्लोज केलेलं असेल मार्केटने तेव्हा हा एक रिअल ब्रेकआउट आपण म्हणू शकतो. तर जसं हे थोडं रिट्रेस करल मार्केट या ठिकाणी तेव्हा आपण एखाद्या सेलिंग कॅन्डलचा हाय जसा ब्रेक होईल नंतर एंट्री कशी करायची याच्यावरती देखील मी सविस्तर व्हिडिओ बनणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये एंट्रीचं आणि त्याचं कन्फ्युजन होऊन जाईल.
पण एंट्री आपापल्या मेथड्स पद्धतीने आपण करू शकता. पण ब्रेकआउट ओळखण्याची ही पद्धत आहे की या कॅन्डलच्या हायवरती जर ब्रेकआउट झालं नेक्स्ट कॅन्डल किंवा त्याच्यानंतरच्या 1-2 कॅन्डलच्या नंतर, तर हे रिअल ब्रेकआउट आहे. तर कधी कधी मार्केट इथं आणखीन एक कॅन्डल फॉर्मेशन्स बनत असतात. असं एक कॅन्डल आहे या ठिकाणी ब्रेकआउट होऊन वरती गेलेली, आणि ब्रेकआउट होऊन गेल्यानंतर सेकंड कॅन्डल येते आणि या कॅन्डलच्या लोला स्वीप करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ब्रेक करण्याचा प्रयत्न करते. आपण इथं ड्रॉइंगमध्ये समजून घेऊया. अशी कॅन्डल येते आणि वरती ह्या कॅन्डलचा लो स्वीप करण्याचा प्रयत्न करते, परंतु या लोच्या खाली क्लोजिंग नाही करत. या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग नाही येत. जेव्हा ही क्लोजिंग येत नाही तेव्हा जसं या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल, ज्या कॅन्डलने ब्रेकआउट केलं आहे रेजिस्टन्सला, त्या कॅन्डलच्या हायवरती आपण या ठिकाणी ट्रेड प्लेस करू शकतो. आता हे 2 उदाहरण झाले रिअल ब्रेकआउटचे. हे कॅन्डलस्टिक फॉर्मेशन्स तुम्हाला ब्रेकआउट मध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि आता फेक ब्रेकआउट कसा असतो, तर फेक ब्रेकआउट ओळखण्याची एक मेथड आहे ट्रेडर्स. हा रेजिस्टन्स लेवल आहे, प्राइस खालच्या दिशेनं वरती येते आणि वरती आल्यानंतर इथे एक कॅन्डल फॉर्मेशन्स बनून डायरेक्ट रेजिस्टन्स इथे येऊन रिॲक्ट करते की एक वरती क्लोजिंग करत नाही, इथे जाऊन आपली प्राइस स्टॉप होते. हा रेजिस्टन्सला ब्रेकआउट नाही करता इथे अशी कशी तरी वीक बनते. तर यावेळेस समजून जायचं की हा जो ब्रेकआउट आहे हा फेक ब्रेकआउट नाही आहे, परंतु आयडेंटिफाय कसं करायचं ह्याच्यामध्ये, जेव्हा तुम्हाला हा रेजिस्टन्सवरून सेल करायचं असतं तर तुम्हाला हे अशा प्रकारचं इथे प्राईसची रिॲक्शन्स पाहायला मिळेल की रेजिस्टन्स ब्रेक करत नाही प्राईस. मग इथे 2-3 कॅन्डल खाली बनतात अशा, आणि या कॅन्डल खाली बनल्यानंतर पुन्हा ह्याला ब्रेकआउट केलं जातं या लेवलला. आणि ब्रेकआउट जसं करेल ट्रेडर्स, बरेच ट्रेडर या ठिकाणी एंटर करतात, पण आपल्याला लगेच इथं एंटर नाही करायचं. ब्रेकआउट केल्यानंतर पुन्हा मार्केट काय होतं, एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल बनली जाते आणि मार्केट खाली येऊन क्लोज केलं जातं. जर अपट्रेंड असेल, आता ह्याच्या खूप काही टेक्निक आहेत, मार्केटचं जर अपट्रेंड असेल तर तुम्ही हे असा टच केला जातो इथे मार्केट आणि रिॲक्ट केलं जातं. इथं 2-3 कॅन्डल खाली बनल्या जातात, पुन्हा वरती जाऊन ब्रेकआउट केलं जातं. तर ब्रेकआउटला आपल्याला बाय नाही करायचं. पुन्हा इथं एक ट्रॅपिंग झोन असतो. तर मार्केट ज्या ठिकाणी या ठिकाणी लो जो असेल याच्यापूर्वीचा, इथे कुठं लो रिट्रेसमेंटचा 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये लो असेल तर त्या लोला आपण हे बाय करू शकतो. हा एक फेक ब्रेकआउट असतो. जेव्हा पहिल्या जे कॅन्डल मार्केट इथं अप्रोच करत असतं रेजिस्टन्सला, तेव्हा मार्केट ब्रेक नाही करता याला ब्रेक करत असेल तर नंतर काय होतं, पुन्हा रिट्रेस केलं जातं मार्केटने. पुन्हा ब्रेकआउट केल्यानंतर तुम्ही जी कॅन्डल या लेवलच्या हायवरती असणार आहे त्या कॅन्डलच्या हायला जसं ब्रेक केलं, जो काही इथे क्रिएट होईल हाय, या हायच्या वरती क्रिएट केल्यानंतर तुम्ही एंट्री मॉड्यूल अप्लाय करू शकतात. एंट्री करून इथं स्विंग लोचा ज्या कॅन्डलने नंतर ब्रेक केलेला आहे त्या कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करू शकता. तर हा एक फेक ब्रेकआउटचा सिग्नल आहे. आणखीन फेक ब्रेकआउटचा जो मी पहिला रिअल ब्रेकआउटमध्ये सांगितलं की रेजिस्टन्स अशा पद्धतीने ब्रेकआउट केला आहे आणि मध्ये एक इनसाइड कॅन्डल आलेली. खूप पॉवरफुल स्ट्रॅटर्जी आहे ट्रेडर्स ही. जे स्मार्ट मनी आहे या गोष्टी अप्लाय करतात मार्केटमध्ये. रिटेल ट्रेडर बऱ्याच वेळेस या फेक सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउटमध्ये लॉसेस करत असतात. तर हा इनसाइड बार कॅन्डल आहे आणि इनसाइड बार कॅन्डलच्या नंतरची पहिली जी मास्टर कॅन्डल आपण म्हणू, या मास्टर कॅन्डलचा लो जसा ब्रेक होईल, कोणतीही कॅन्डल या मास्टर कॅन्डलच्या खाली क्लोज होईल, तसा आपण या ठिकाणी हा फेक ब्रेकआउट आहे म्हणून खाली सेल साईडला ट्रेडला एक्झिक्यूट करू शकतो. तर सेल कधीही करू शकत नाही, त्यासाठी बाकी भरपूर गोष्टी मार्केट ॲनालिसिस बघितलं जातं. ट्रेंड कोणता आहे, प्राईस ऑब्झर्वेशन केलं जातं, व्हॉल्यूम ॲनालिसिस केलं जातं. पण ही जी माहिती आहे ती आपण आता चार्टवरती बघूया ट्रेडर्स. कोणताही टाईम फ्रेमचा चार्ट जरी घेतला तर हा सेम वर्क करणार कोणत्याही स्क्रिप्टमध्ये. तर माझ्याकडे आत्ता निफ्टी 50चा चार्ट आहे. आपण निफ्टी 50मध्येच बघूया की काय झालेलं आहे. या दिवशी एक सेलिंग मोमेंट आली होती, ही बघितली, तर एक सेलिंग मोमेंट आलेली. आता आपण डेली टाईम फ्रेममध्येच याला अप्लाय करून बघू. तर रेजिस्टन्स हा इथे एक रेजिस्टन्स आहे, कारण प्राईस इथून खाली आलेली आहे. तर रेजिस्टन्स खाली प्राईस आल्यानंतर हा रेजिस्टन्स ब्रेकआउट झाल्यानंतर हा रिअल ब्रेकआउट आहे का फेक ब्रेकआउट आहे, तर या कॅन्डलनी विथ गॅप याला ब्रेक केलेला आहे. तर ब्रेक केल्यानंतर या कॅन्डलच्या वरती देखील कॅन्डल क्लोज झाली, म्हणजे हा रेजिस्टन्स एक व्हॅलिड रेजिस्टन्स ब्रेकआउट झालेला आहे. आता पुन्हा हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट बघू शकता तुम्ही की इथं आल्यानंतर या कॅन्डलच्या खाली क्लोज केली, परंतु डायरेक्ट
रिटर्न या कॅन्डलच्या हायला ब्रेक केलं, तर हा एक सपोर्ट रेजिस्टन्सचा जो क्रायटेरिया आहे तो एक व्हॅलिड रेजिस्टन्स म्हणून पहिला ब्रेकआउट कन्सिडर केला, त्याच्यामुळे इथं ब्रेक नाही केला ह्याला. तर कारण हा रेजिस्टन्स जो आहे व्हॅलिडली ब्रेकआउट केला. आता हा रेजिस्टन्स इथं क्रिएट केलेला होता. या दिवशी जे फॉल आला होता ते कंटिन्युअस आपण बॅक टू बॅक निफ्टी 50मध्ये ट्रेड केलेलं आहे. काही व्हिडिओज देखील मी अपलोड करायला चालू केले, ते तुम्ही बघू शकता एज्युकेशनल पर्पजसाठी. हा ब्रेकआउट केला. ब्रेकआउट केल्यानंतर काय झालं, ट्रेडर्स इथं इनसाइड बार कॅन्डल असते तरी आपण रिअल मानलं असतं की हा ब्रेकआउट केल्यानंतर मास्टर कॅन्डलला. पण आता या कॅन्डलने ब्रेकआउट केला आणि या कॅन्डलच्या वरती देखील क्लोजिंग आहे, तर म्हणजे हे व्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे, व्हॅलिड ब्रेकआउट झालेलं आहे रेजिस्टन्सचं. तर पुलबॅक नंतर आपण ह्याच्यामध्ये ट्रेडला एक्झिक्यूट करू शकतो. आता आपण 5 मिनिटामध्ये टाईम फ्रेममध्ये बघूया. ज्या दिवशी सेलिंग आली होती मार्केटमध्ये, तर ते 5 मिनिट कोणत्याही टाईम फ्रेममध्ये तुम्ही हे बघू शकता ट्रेडर्स. व्हिडिओ जास्त मोठा होतोय. तर आपण या दिवशी मार्केटमध्ये ह्यूज सेलिंग आपल्याला एका दिवशी पाहायला मिळाली होती. तर पहिला रेजिस्टन्स हा वाला आहे. आपण हे रेजिस्टन्स पॉईंट मार्किंग करू घेऊ. हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. कोणतेही इंडिकेटर वापरण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही जर प्राईस ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग असेल, ॲनालिसिस स्ट्रॉंग असेल, तर तुम्हाला प्राईस मोमेंट पकडण्याला एवढी डिफिकल्टीज होणार नाही. आता बघू शकता या दिवशी मार्केट आलं आणि हा रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्सला अप्रोच केलं. तर मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या फेक ब्रेकआउटच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की प्राईस रेजिस्टन्स आल्यानंतर इथं विकनेस दाखवलं. बघा तुम्ही इथं विकनेस दाखवला, लोअर लो फॉर्मेशन आलं. ज्या लोकांनी इथं सेल केलं असेल त्यांचे पहिले स्टॉप लॉस लिक्विडिटी घेण्याचं मार्केट काम करतं. ते स्टॉप लॉस हिट झाले तर या कॅन्डलमध्ये सेलिंग जरी केली असेल तर हा लोपर्यंत तुम्ही टार्गेट मिळालं असतं. आणि नंतर ह्या लेवलच्या वरती मार्केट, जसं ही जी रेजिस्टन्स लेवल आहे, रेजिस्टन्सला बघू शकता की या कॅन्डलमध्ये नंतर क्लोजिंग केलेली आहे कॅन्डलने, परंतु याच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या हायला क्लोजिंग नाही केली. या कॅन्डलच्या जी वीक बनली त्याच्या कॅन्डलला क्लोजिंग नाही. जशी या कॅन्डलला क्लोजिंग केली तर हा रेजिस्टन्स आता सपोर्टमध्ये कन्वर्ट झाला. बघू शकता दुसऱ्या दिवशी पण देखील आपण या कॅन्डलमध्ये ट्रेडला एक्झिक्यूट केलं होतं. हा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. तर या लेवलवरून आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता. आता दुसरा जो रेजिस्टन्स आहे हा आहे. हा रेजिस्टन्स व्हॅलिडली ब्रेक झाला आहे का, तर ही बघू शकता एक मोठी कॅन्डल बांधलेली आणि या मोठ्या कॅन्डलमध्ये या लेवलला इथे प्रत्येक कॅन्डलच्या वीकवरती मार्केट क्लोज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट कॅन्डल तर इथं कोणतीच कॅन्डल वीकवरती क्लोज नाही करत. तर ही जी कॅन्डल आहे ही देखील याच्या वीकवरती क्लोज नाही केलं, तर ही कॅन्डलनी फायनली वीकवरती क्लोजिंग केलेलं आहे. तेव्हा हे आयडेंटिफाय तुम्ही अशा पद्धतीने करू शकता की हा रिअल ब्रेकआउट झालेला, रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला आहे. तर इथे देखील आपण सेम मेथड अप्लाय करणार आहोत. रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला तर नंतर हे रिट्रेसमेंटच्या वेगवेगळ्या एंट्रीच्या टाईम असतात, परंतु तुम्ही इथंच आयडेंटिफाय करू शकता की हा रिअल ब्रेकआउट झालेला आहे. तर इथं वेगवेगळी मेथडॉलॉजी बघितली जाते. एवढंच बघून डायरेक्ट बाईंग सेलिंग तुम्ही करू शकत नाही. याच्यामध्ये बॅक टेस्टिंग किंवा बाकी ॲनालिसिस असणं गरजेचं आहे. तर आता ही जी रेजिस्टन्स होता, हा जो सेकंड लाईन मी मार्किंग केलेली, याचा मी ही जी लाईन रेजिस्टन्समध्ये कोणाही सपोर्टमध्ये कन्वर्ट केली, कारण ह्याच्यावरती मार्केट क्लोज केलं आहे. तर क्लोज कोणत्या कॅन्डलने नंतर केलं, ह्या कॅन्डलने केलं. तर बघू शकता ह्या कॅन्डलच्या वरती आज या रेजिस्टन्सच्या मार्केटवरती झालं आहे, ओपन झालं. तर इथूनच मार्केटने नेक्स्ट जो रेजिस्टन्स आहे, आता हा ब्रेकआउट बघू आपण रिअल आहे की फेक आहे. या कॅन्डलने क्लोज केलं आणि या कॅन्डलच्या वीकला, या कॅन्डलच्या जी वीक आहे त्या वीकच्या वरती देखील मार्केट इथे क्लोजिंग दिलेली आहे. तेव्हा आपण एखाद्या रेड कॅन्डलचा हाय जसा ब्रेक होईल नंतरच्या, ही रेड कॅन्डल आली, अशा जर कंटिन्युअस रेड कॅन्डल असेल तर ज्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होईल स्ट्रॉंग कॅन्डलने, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बाईंग साईडला ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो आफ्टर रिट्रेसमेंट. तर ही मुवमेंट बघू शकता, कंटिन्युअस मुवमेंट आली आणि या रेजिस्टन्सला मार्केटने नंतर सपोर्टमध्ये कन्वर्ट केला आहे. तर एक चांगली मुवमेंट तुम्ही 1:2 पर्यंत ट्रेड करू शकता. याच्यामध्ये स्टॉप लॉस या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली असणार. ही जर रेड कॅन्डलच्या वरती तुम्ही एंट्री जर बनवत असाल तर. आता हा एक मेजर रेजिस्टन्स आहे, मार्केट इथून निघले होते. सगळे पॉईंट्स मी रेजिस्टन्स मार्किंग करतो. हे रेजिस्टन्स पॉईंट आहे ट्रेडर्स. तर या रेजिस्टन्स पॉईंटला आपण मार्केट बघू कशा प्रकारे रिॲक्ट करत आहे. हा रेजिस्टन्स पॉईंट आहे. तर या दिवशी मार्केट रेजिस्टन्सच्या खाली ओपन झालं, नंतर रेजिस्टन्स फेस करणार. तर बघू शकता इथे काय झालं,
मार्केटने विकनेस दाखवल्यानंतर या कॅन्डलने ब्रेक केला आणि पुन्हा या कॅन्डलने ह्याच्यावरती ब्रेक केला, तर तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की रिअल ब्रेकआउट आहे की फेक ब्रेकआउट आहे. पुन्हा ह्या रेजिस्टन्सला सपोर्टमध्ये मार्केटने नंतर कन्वर्ट केलं. हे बघू शकता तुम्ही, इथे सपोर्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे या लेवलला. तर ही जी ट्रॅपिंग मेथड असते, लिक्विडिटी मेथड असते, खूप ॲडव्हान्स मेथड असतात ह्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला समजून जाईल. तर हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आपला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होता. आता हा रेजिस्टन्स जो होता तो डेली टाईम फ्रेमचा रेजिस्टन्स आहे, लास्ट रेजिस्टन्स. या कॅन्डलला क्लोज केलं, पण या कॅन्डलच्या वरती, या वीकच्या वरती कोणत्याही कॅन्डलने क्लोज केलं नाही. आता हा फेक ब्रेकआउटचं उदाहरण आहे. कोणत्याही कॅन्डलने ब्रेकआउट नाही केलं, म्हणजे मार्केट जसं या रेजिस्टन्स लेवल आलं तर इथे काय झालं, विकनेस जाणवल्यानंतर आपण सेल साईडला ट्रेड कधी करणार, या लोकांचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर. आफ्टर हिटिंग द स्टॉप लॉस, या हायवरती ज्या लोकांनी इथं सेल केलेला असेल ही कॅन्डल बघून, या रेजिस्टन्सला डायरेक्ट गॅम्बलर सेल ट्रेडरला असतात काही, तर ही कॅन्डल बघून त्यांनी सेल केला असेल, तर कधीही मार्केट रेजिस्टन्सला आलं आणि मार्केट व्यवस्थित ब्रेकआउट करत नसलं, इथे या कॅन्डलच्या वरती नाही केला आणि खाली रेड कॅन्डल बनवली, तर हे जे लक्षण असतं की ते रिव्हर्स करणार आहे मार्केट, हा फेक ब्रेकआउट आहे. किंवा इथं इनसाईडवर कॅन्डल बसली असती तरी आपण इथं फेक ब्रेकआउट म्हणूनच ह्याला ट्रेड केला असतात. पण ट्रेड कधी इथे नाही करायचा. जेव्हा मार्केट वरती जाणार, या लोकांचे स्टॉप लॉस हिट होणार, नंतर एखादी कॅन्डल बेरिश कॅन्डल बनणार, या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण ट्रेडला एक्झिक्यूट केला असेल. नेक्स्ट जो सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल, स्विंग लो स्विंग हाय, त्या लेवलला आपण याच्यामध्ये ट्रेड एक्झिक्यूट करता. आपण देखील या दिवशी ट्रेड एक्झिक्यूट केला होता आणि या ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे ते टार्गेट आपण पकडलं होतं. या दिवशी इथे टार्गेट आपल्याला मिळालं होतं. तर हे जी मेथड आहे, सपोर्ट रेजिस्टन्स व्हॅलिड इनव्हॅलिड, हे आपण चार्टवरती प्रॅक्टिस करून अप्लाय करू शकता, बॅक टेस्टिंग करू शकता. आणखीन अशाच एज्युकेशनल व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत राहणार आहे. ॲडव्हान्स गोष्टी त्या तुम्ही कुठं पाहिल्या नसतील, कुठे ऐकल्या नसतील, अशा काही टेक्निक्स तुम्हाला ट्रेडिंगमधल्या या चॅनलवरती आपल्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही तुमचे प्रश्न असतील, कशा मला व्हिडिओ पाहिजे, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता.